हॅलो एव्हरीवन. सो माय नेम इज रेवा कराडे अँड आज आपण खूप सोपासा आणि खूप कॉमनसा आणि खूप इम्पॉर्टंटचा टॉपिक आज शिकणार आहोत. तो आहे नाउन्स. नाउन्स म्हणजे नाम. तर आपण हळूहळू हर एक गोष्टी शिकूया. तर नाउन असतं काय ॲक्च्युअलमध्ये? नाम तर इकडे सिम्पलची आपली बुकमधली डेफिनेशन लिहिली आहे. नाउन्स रिफर टू पर्सन, ॲनिमल, प्लेस, थिंग, आयडियाज, इव्हेंट्स. तर मग जे सगळं दुनियातली सगळी गोष्टी जी आहे, ज्याला पण नाव आहे, ते सगळी गोष्टी जे आहे ते नाममध्ये येतात. चाहे तो पर्सन असो, ॲनिमल असो, थिंग असो, प्लेस असो, आयडिया असो, इव्हेंट्स असो, काही असो, हे सगळ्या गोष्टी नाउन असतात. तर हे आपण याच्याकडे लक्ष न देता आपण सेंटेन्सकडे लक्ष देऊ, कारण की आपल्याला वोकॅबलरी इंग्लिश वाढवायची, हे सगळं लर्न नाही करायचं. सो इकडे तुम्हाला एक गर्ल दिसत आहे. सो याच्यावरून सेंटेन्स बनू शकते की आय सॉ अ ब्युटिफुल गर्ल येस्टरडे. तर इकडे गर्ल, आता एक सिम्पलशी ट्रिक सांगते, किंवा ट्रिक पण नाही तर एक इझीशी गोष्ट सांगते. जर तुम्हाला केव्हा पण सेंटेन्समध्ये नाउन आयडेंटिफाय करायचं आहे तर सिम्पली सेंटेन्समध्ये क्वेश्चन विचारायचा, हाऊ, वेअर आणि हू. हाऊ म्हणजे काय, वेअर म्हणजे कुठे, आणि हू म्हणजे कोण. तर आता इकडे मी म्हटलं की आय सॉ अ ब्युटिफुल गर्ल येस्टरडे. सो हुम डू यू सॉ येस्टरडे? आय सॉ गर्ल. तर मग गर्ल, दिस इज अ नाउन. इकडे ॲनिमल्स आहे. वेन आय वेंट टू द जंगल सफारी yesterday, I saw lots of animals. Oh, what did you saw when you went to the jungle safari yesterday? You can say lots of animals. So animals हा शब्द आहे नाउन. असे इकडे खूप सगळे एक्झाम्पल्स दिले आहे. आय एम गोइंग टू इंडिया गेट टुमॉरो. इंडिया गेट हा नाउन आहे. असे आय प्रिफर की तुम्ही असे खूप सगळे सेंटेन्सेस बनवा आणि स्वतः लिहा, स्वतः बनवा, ताकी तुम्ही पण चांगले होऊ शकाल. आता असं नाही आहे की एका सेंटेन्समध्ये एकच नाउन राहणार, असं बिलकुल नाही आहे. एका सेंटेन्समध्ये 3 नाउन राहू शकते, 5 नाउन राहू शकते, किती पण नाउन राहू शकते. तर हाच सेंटेन्स बघा. द स्क्विरल्स फिनिश द एंटायर बास्केट ऑफ नट्स. आता हू फिनिश द एंटायर बास्केट ऑफ नट्स? स्क्विरल्स. म्हणजे स्क्विरल्स काय आहे? नाउन आहे. व्हॉट डिड स्क्विरल्स फिनिश? बास्केट ऑफ नट्स. तिकडे नट्स पण हा एक नाउन आहे. बास्केट पण हा एक नाउन आहे. तर असे एका सेंटेन्समध्ये खूपशे नाउन्स असू शकतात. असे खूप सगळे सेंटेन्स असतात. तर आता आपण शिकूया टाईप्स. आता तुम्ही म्हणणार की आता आपण इंग्लिश शिकवतो, टाईप शिकून काय करणार? तर आता मी सांगते की जे नाउन्स आहेत ना, जर आपण नाउन्स मोजायला गेलो तर खूप सगळे नाउन्स आहेत. आणि एवढे सगळे नाउन्स एका दमाने शिकणं इझी म्हणजे पॉसिबलच नाही आहे. तर तुम्ही एक नाउन, याचं नाव, त्याचं नाव नाही. तर हे सिम्पल करायसाठी, इझी करायसाठी त्याला सॉर्ट आउट केलं आहे. अलग अलग टाईप्समध्ये डिवाइड केलं आहे, ताकी हा नाउन या टाईपमध्ये आहे तर हे वाचायला सोपं जाणार, आयडेंटिफाय करायला सोपं जाणार. तर असेच मी 5-6 नाउन आहे याच्यात, तर आपण ते शिकूया. इकडे आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय? कॉमन, जे बऱ्याच गोष्टीसाठी एकच वर्ड. आता ते तर कलेक्टिव्ह नाउन पण असतं, पण नाही. कॉमन नाउन म्हणजे सपोज एक्झाम्पलने सांगते. आणि जर आपण कम्पेअर पण केलं कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन, तर सेलिब्रिटी, मी म्हटलं सेलिब्रिटीज, तर सेलिब्रिटी तर कोणता बनवू शकते? इट कुड बी शाहरुख खान, दीपिका, आलिया, श्रद्धा, कोणता बनवू शकते. पण जर मी म्हटलं की शाहरुख खान, असं स्पेसिफिक म्हटलं, तर तुम्हाला कळत आहे की मी शाहरुख खान बद्दल बोलत आहे. पण सेलिब्रिटी असलं तर कोणाबद्दलही. तर असा वर्ड जो कोणासाठीही वापरू जाऊ शकते, तो येणार कॉमन, जो कॉमन असते. आणि प्रॉपर म्हणजे तो प्रॉपरली एका व्यक्तीसाठी, वस्तूसाठी, प्राणीसाठी असा जो शब्द असते तो प्रॉपर नाउनमध्ये येते. सेंटेन्सेसवरून समजूया. हे फ्रूट्स आहेत. तर मी म्हणू शकते आय एट फ्रूट्स येस्टरडे. फ्रूट्स खाल्ले मी. आता याच्यावरून कळणार का मी कोणता फ्रूट खाल्ला? नाही, मी फ्रूट खाल्ले. पण मी म्हटलं की आय एट स्ट्रॉबेरीज येस्टरडे. आता कळत आहे की मी स्ट्रॉबेरीज खाल्ले. फ्रूट्स, फ्रूट्स झाला कॉमन नाउन, कारण की कोणता पण फ्रूट असू शकते. मी स्पेसिफाय केलं का नाही? पण जेव्हा मी म्हटलं स्ट्रॉबेरीज खाल्ले, तर स्पेसिफाय होता की स्ट्रॉबेरीज हा एक प्रॉपर नाउन आहे. इकडे आय एम गोइंग टू ट्रॅव्हल अ कंट्री इन दी नेक्स्ट 1 year, और काही पण म्हणू शकता. तर कंट्री,
मी म्हटलं कंट्री, आता कंट्री तर कोणती पण असू शकते, कोरिया, चायना, इंडिया, कोणती पण कंट्री होऊ शकते. पण जर मी म्हटलं आय ट्रॅव्हल टू इंडिया, इंडियाचा मी स्पेसिफाय केला, आता पूर्ण जगात एकच इंडिया आहे, 10 इंडिया का नाही, इंडिया एकच आहे. तर मग इंडिया हा झाला प्रॉपर नाउन आणि कंट्री हा झाला कॉमन नाउन. आय होप दिस इज क्लिअर. सोपंच आहे, जास्त हार्ड नाही आहे. तर आता नेक्स्ट टाईप आहे कॉन्क्रीट आणि ॲब्स्ट्रॅक्ट. कॉन्क्रीट नाउनवरून काय करतो, कॉन्क्रीट हा शब्द कॉन्क्रीट असं ते बिल्डिंग याच्यामध्ये यूज केलं जातं. तर मग इकडे कॉन्क्रीट आणि ॲब्स्ट्रॅक्टला जर मी कम्पेअर केलं, हे बरेचसे अपोजिटच आहे. हे ऑलमोस्ट कॉन्क्रीट नाउन असे नाउन्स असतात ज्याला तुम्ही बघू शकता, फील करू शकता, ऐकू शकता, टच करू शकता, म्हणजे इनडायरेक्टली जे फिजिकल स्टेटमध्ये एक्झिस्ट करतं. पण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ॲज अ ऑलरेडी सेड की ते पुन्हा अपोजिट आहे, म्हणजे जे एक्झिस्टच नाही करत. एक्झिस्ट नाही करत इन द सेन्स तुम्ही बघू नाही शकत त्याला हात नाही लावू शकत, त्याला ऐकू पण नाही शकत. ते इट कुड बी फिलिंग्स असू शकते, ते काही आयडिया असू शकते, जे एक्झिस्ट म्हणजे असं राहते पण त्याला फील, टच हे सगळं नाही करू शकत. एक्झाम्पलनी समजू. आता इकडे आहे कार. कार तुम्ही बघू शकता, हो. टच करू शकता, हो. तर मग हे फिजिकल स्टेटमध्ये एक्झिस्ट करते, म्हणून कार काय झाला, कॉन्क्रीट नाउन. यू कॅन से आय एम ड्रायव्हिंग अ कार राईट नाव, आय विल कॉल यू बॅक. आय एम ड्रायव्हिंग कार राईट नाव, आय विल कॉल यू बॅक. तर त्याच्यामधला कार काय झाला, कॉन्क्रीट नाउन. पण मी म्हटलं काइंडनेस इज what we can say, kindness is slowly vanishing nowadays. काइंडनेस, आता काइंडनेस तुम्ही बघू शकता का, हे पा काइंडनेस चालली व्हॅनिश होऊन राहिली नाही. काइंडनेस एक फिलिंग आहे किंवा समथिंग बेटर, एक फिलिंग असं म्हणू शकतो. तर काइंडनेस हाला ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये, कारण की तुम्ही त्याला ते फिजिकली एक्झिस्टच नाही करत. असे खूप सगळे शब्द असू शकतात. कॉन्क्रीट नाउनमध्ये तर खूपच जास्त आहेत. तुम्ही आजूबाजूला खूप काही वस्तू बघत आहे, ते कॉन्क्रीट नाउनच आहे. चेअर आहे, फोन आहे, कॅमेरा आहे, बॉल आहे, डॉल्फिन, इवन ॲनिमल्स, ह्युमन बीइंग्स, सॉक, ॲपल, मून, अर्थ, हे सगळे कॉन्क्रीट नाउन आहे. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन जे तुम्ही फिजिकली बघू नाही शकत, फिजिकली एक्झिस्टच नाही करत, ते होऊ शकते हॉरर. आता मी सांगितलं एक एक्झाम्पल अबाउट काइंडनेस. लव बघू शकता का, नाही एक्झिस्ट करते, ठीक आहे, लव आहे, युअर फादर लव्स यू, पण तुम्ही बघू शकता का, नाही. तर मग लव कम्स अंडर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. टाइम, फिअर, फ्रीडम, हे सगळ्या गोष्टी कशात येतात, ॲब्स्ट्रॅक्ट नाउनमध्ये. आता बघूया कलेक्टिव्ह नाउन. आता आपण कॉमन नाउन बघितलं होतं. कॉमन नाउन म्हणजे काय, जे खूप कॉमन आहे, जे बऱ्याच व्यक्तीसाठी वापरू शकतात. पण मग कलेक्टिव्ह नाउन काय आहे, कलेक्टिव्ह नाउन म्हणजे एका ग्रुपसाठी वापरला जाणारा शब्द. आता एका एक्झाम्पलने समजवते. फॅमिली, तुम्ही फॅमिली घेतला, तर जर मी तुम्हाला विचारलं अबाउट फॅमिली, तुम्ही म्हणणार की माझ्या फॅमिलीमध्ये मम्मी आहे, पप्पा आहे, बहीण आहे, भाऊ आहे, ग्रँडपॅरेंट्स आहे, ग्रँडफादर आहे. तर हे सगळं म्हटल्यापेक्षा तुम्ही म्हटलं आय हॅव अ फॅमिली, तर फॅमिलीमध्ये तर सगळेच येऊन जातात, तुमचे ग्रँडपॅरेंट्स, सिबलिंग्स, पॅरेंट्स सगळे येऊन जातात. तर मग म्हणून याच्यासाठी कलेक्टिव्ह नाउन्स वापरलं जातं. जसं इकडे क्लास ऑफ स्टुडंट्स, आता तुम्ही असं नाव घेत बसणार का, स्टुडंट 1, स्टुडंट 2, स्टुडंट 3, नाही, डायरेक्टली से क्लास ऑफ स्टुडंट्स. तर हे कशात येते, कलेक्टिव्ह नाउनमध्ये. इकडे लायब्ररी दिसत आहे, मी म्हणू शकते आय लव्ह रीडिंग बुक्स, सो आय हॅव अ लायब्ररी ऑफ बुक्स ॲट माय होम. लायब्ररी ऑफ बुक्स म्हणजे लायब्ररी ऑफ बुक्समध्ये खूप सगळे बुक्स कव्हर झाले. लायब्ररीमध्ये तर किती बुक्स असतात. when I went to Kumbh Mela, the place was so crowded. I saw lots of people. I saw a crowd of people there. Crowd of people म्हणजे काय, खूप सगळे लोक. तर दॅट कम्स अंडर कलेक्टिव्ह नाउन. आता मी म्हटलं क्राऊड ऑफ पीपल, जर मी पीपल म्हटलं असतं तर आपल्याला कळलं असतं पीपल तर किती असू शकतात, ते 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते. पण जेव्हा मी म्हटलं क्राऊड ऑफ पीपल, तर आपल्याला कळलं की खूप सगळे लोक होते, म्हणजे जायची पण जागा नव्हती. तर असं लाईक पीपल काय येणार,
कॉमन नाउन आणि क्राऊड ऑफ पीपल काय येणार, कलेक्टिव्ह नाउन. आता मग मटेरियल नाउन. मटेरियल नाउन नावामध्येच आहे काहीतरी मटेरियल म्हणजे अशी गोष्ट म्हणजे ती गोष्ट किंवा ते पर्सन, प्लेस, ॲनिमल थिंग कशापासून बनली आहे. आता इकडे बघा क्लोथ्स. तर क्लोथ्स कशापासून पण बनू शकते, कॉटन. मेटल आहे इकडे, मेटल एक मटेरियल आहे. मेटल पासून किती सगळ्या गोष्टी बनते, राईट. चेअर पण मेटल पासून बनू शकते. ग्लास पण एक मटेरियल आहे. सगळे जे मटेरियल वाले गोष्ट असतात ना ते सगळे मटेरियल नाउन मध्ये येते. इकडे चेअर आहे, ही वुड पासून बनलेली दिसत आहे. कॅन से द चेअर इज मेड आउट ऑफ वुड. इकडे चेअर एक नाउन आहे आणि वुड पण एक नाउन येणार, कारण की ते कशापासून बनले, व्हॉट इट इज मेड ऑफ. यू कॅन आस्क द क्वेश्चन व्हॉट इज द चेअर मेड ऑफ. इट इज मेड अप ऑफ वुड. सो हियर वुड इज अ मटेरियल नाउन. असेच ग्लास, फायबर, डायमंड. माय रिंग इज मेड अप ऑफ डायमंड. इकडे रिंग एक नाउन आहे. कशाने बनली, व्हॉट युअर रिंग इज मेड ऑफ. इट इज मेड ऑफ डायमंड. द डायमंड कम्स अंडर मटेरियल नाउन. तर असे खूप सगळे मटेरियल्स आहे. तर ते सगळे मटेरियल्स कशात येतात, मटेरियल नाउन. आय होप दिस इज क्लिअर. आता हे खूप सोपा असा अजून 2 टाईप्स आहे, काउंटेबल, अनकाउंटेबल. ॲज अ ऑलरेडी सेट मिनिंग त्याच्या नावामध्येच आहे. काउंटेबल जे काउंट करू शकतो. तर इकडे खूप सारे चेअर्स आहे. कॅन से 1 चेअर, 2 चेअर्स, 3 चेअर, 20 चेअर्स आहे, 50 चेअर्स आहे. आपण काउंट करू शकतो. पण तुम्ही वॉटर फिजिकली काउंट करू शकता का. तुम्ही जाणार मग लॅबमध्ये 1 मॉलिक्यूल ऑफ H2O, 2 मॉलिक्यूल ऑफ H2O. पण फिजिकली, आय एम टॉकिंग अबाउट फिजिकली, तुम्ही काउंट करणार का 1 वॉटर, 2 वॉटर. ग्रॅमॅटिकली पण इनकरेक्ट वाटतं 1 वॉटर, 2 वॉटर. 1 ग्लास ऑफ वॉटर म्हणू शकतो, पण ग्लास, वी आर टॉकिंग अबाउट ग्लास. तर ग्लास काय ना काउंटेबल, पण वॉटर काय ना अनकाउंटेबल. जे तुम्ही काउंटच नाही करू शकत ते अनकाउंटेबल, काउंट करू शकतो ते काउंटेबल. तर तुम्ही काही पण काउंट करू शकता. इवन टाइम इन द सेन्स सेकंड्स, मिनिट्स. आय हॅव बीन टीचिंग सिन्स 10 मिनिट्स. तर 10 मिनिट्स मी मिनिट्स कॅल्क्युलेट केले ना 10. सो दिस कम्स अंडर काउंटेबल नाउन. आय सॉ two gigantic elements. I saw 2 gigantic elephants fighting yesterday. 2 gigantic elephants म्हणजे 2. मी रिफर केलं 2. मी काउंट करू शकते ना, 1 एलिफंट, 2 एलिफंट. तर एलिफंट झाले काउंटेबल मध्ये. आय एट 2 सँडविचेस येस्टरडे. 2 आहे काउंटेबल नाउन. पण नॉलेज, कधी नॉलेज कॅल्क्युलेट केली आहे, या माणसाकडे 10 नॉलेज आहे, पॉसिबलच नाही आहे. तर नॉलेज, काइंडनेस, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स जे पण असतात ना, हे पण अनकाउंटेबल मध्येच येतात. तुम्ही लव्ह कॅल्क्युलेट करू शकता का नाही. तर हे सगळे ते अनकाउंटेबल मध्ये. लिक्विड्स पण नाही करू शकत. इवन राईस, सॉल्ट. आता राईसचं काय डोपलं घेऊन बसणार, 1 राईस, 2 राईस, पूर्ण जीवन निघून जाणार, पण तुम्ही काउंट करू नाही शकणार. इवन हेअर. So this all comes under uncountable noun. आता आपले टाइप्स आपण संपवलेले आहेत. टाइप्स मध्ये आपण खूपशे वर्ड शिकलो, खूपशे सेंटेन्सेस तयार केले. आणि आय सजेस्ट यू की तुम्ही पण खूप सगळे सेंटेन्सेस लिहा, त्याच्यातून नाउन ओळखा, ताकी तुम्ही पण प्रो होऊ शकाल. तर आपण आता जाऊ जेंडर चेंजिंग रूल्सकडे. खूपशा लोकांना ना इकडे प्रॉब्लेम होते जेव्हा इंग्लिशमध्ये येतात. आता कधी कधी काय होते की जेव्हा जेंडर चेंज करण्याची आवश्यकता आहेच नाही, तेव्हा जेंडर चेंज करून देतात. तर डॉक्टरला, आता ते फिमेल असो की मेल असो, डॉक्टरला डॉक्टरच म्हणणार. आणि जेव्हा जेव्हा चेंज करायची आवश्यकता असते तेव्हा करत नाहीत ते. तर असं बऱ्याचदा होतं. त्याच्यामुळे हे शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता जेंडर कोणकोणते असतात, तर इंग्लिशमध्ये 4 मेन जेंडर इम्पॉर्टंट जे असतात ते 4 कन्सिडर केले जातात. मस्क्युलिन म्हणजे जे मेलला रिफर करतो, फेमिनिन जे फिमेलला रिप्रेझेंट करतो, कॉमन म्हणजे दोन्ही मस्क्युलिन आणि फेमिनिन, मेल फिमेल बोथ. न्यूट्रल म्हणजे दोन्हीही नाही, जे न्यूट्रल आहे, ज्यांना ही शी हे नाही लागू शकत, इट वापरला जातो. तर इकडे पिक्चर्सवरून एक्झाम्पल्स बघूया. इकडे यू कॅन सी अ मदर. सो माय मदर मेक्स माय हेअर एव्हरी डे. मदर
इकडे मदर काय आला, मस्क्युलिन जेंडर. माय फादर इज अ सुपर हिरो. फादर काय येणार, सॉरी मदर इज अ फेमिनाईन अँड फादर इज अ मस्क्युलिन. तर तुम्ही म्हणू शकता का फादर इज अ फेमिनिन? नाही, फादर इज अ मस्क्युलिन जेंडर ओनली. त्याच्यामध्ये कधी कधी कन्फ्यूज होऊन जातात. डॉक्टर कॉमन जेंडरमध्ये येते, कारण की डॉक्टर आपण फिमेल्सला पण म्हणू शकतो, मेल्सला पण म्हणू शकतो. असा काही अलग अलग वर्ड आहे का? नाही. टी शर्टला आपण ही टी शर्ट, शी टी शर्ट, नाही, टी शर्टला जेंडरच नाही आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे ती. तर मग टी शर्ट कसं आहे त्याला, न्यूट्रल. तर आता आपण शिकलो की अलग अलग असते बा. तर मग हे कसं ओळखायचं, कसं, तर याचे रूल्स असतात काही, की कशासमोर काय लागणार, कोणते वर्ड्स कसे चेंज होणार, फेमिनाईन टू मस्क्युलाईन कसं चेंज होणार, काय होते. तर याचे काही रूल्स आहे, आपण ते शिकूया आणि बरेचसे वर्ड्स पण शिकूया. तर पहिला रूल आहे चेंज द वर्ड एंटायरली. तर जेव्हा आपण मस्क्युलिन वरून फेमिनाईन किंवा फेमिनाईन वरून वाईस वर्सा, तर पूर्णच्या पूर्ण वर्ड, असं काही नाही आहे की एक वर्ड म्हणजे अर्धा वर्ड राहणार आणि त्याच्यामध्ये आयल वाय असं काही सफिक्स वगैरे लावून दिलं. कधी कधी पूर्णच वर्ड चेंज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल मदर, फादर, त्यामध्ये काही कॉमन आहे का? नाही, पूर्ण वर्डच चेंज केला आपण. तर नेफ्यू अँड नीस. नेफ्यू म्हणजे भाचा, नीस म्हणजे भाची. तर भाचा, भाची, इकडे नेफ्यू, नीस हा पूर्ण वर्डच अलग आहे. असं नाही आहे की इकडे बघा ऑथर, ऑथरेस, तर ऑथरचा ऑथर इकडे तसाच राहू दिला, इकडे ESS ऍड केलं, इकडे आहे का तसं? नाही, नेफ्यूचा पूर्ण वर्डच चेंज केला, इट हॅज बिकम नीस. जेंटलमॅन, लेडी. जेंटलमॅन मेल कन्सिडर केलं जातं मस्क्युलिन आणि लेडी फिमेल कन्सिडर केलं जातं फेमिनाईन. मॉन्क, नन. मॉन्क म्हणजे माहीत असेल ते असतात ना साधू वगैरे ते. अंकल, आंट, काका, काकू. अंकल मस्क्युलाईन आणि आंट फेमिनिन. विझार्ड आणि विच. तुम्ही जर हॅरी पॉटर फॅन असाल, पॉटर हेड असाल, तर तुम्ही हा शब्द बरेचदा ऐकला असेल त्याच्यात. विझार्ड विच. जे बॉईज होते सगळे मेल होते त्यांना विझार्ड कन्सिडर केलं जात होतं, आणि जे फिमेल्स होते त्यांना विच कन्सिडर केलं जात होतं. याचं मिनिंग काय? विझार्ड म्हणजे जादूगर आणि विच म्हणजे जादूगरनी. तर असे खूप सगळे आहे, फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, असे खूप सगळे आहेत ज्याच्यामध्ये पूर्ण वर्डच चेंज होतात आणि तुम्ही हे बरेचदा ऐकली असतील. आता सेकंड आपला रूल आहे ऍड ESS. आता ESS एज अ सफिक्स, म्हणजे सपोज इकडे बघून घ्या, इकडे ऑथर हा दिसत आहे, तर ऑथरच्या समोर ESS लावून टाकला म्हणजे इट हॅज बिकम ऑथरेस. तर मग ॲज अ सफिक्स त्याच्या समोर, त्या ऑथर या शब्दाच्या समोर ESS लावलं तर तो फेमिनाईन झाला. हा काय आहे? मस्क्युलिन. आणि ऑथरेस काय आहे? फेमिनिन. ऑथर म्हणजे लेखक, लेखक, लेखिका. लेखक बुक, जो बुक लिहितो, लेखक, लेखिका. ऑथर, ऑथरेस. नंतर आहे एम्परर, एम्प्रेस. इकडे एम्प्रेस, ESS लागला, एम्पर, एम्परेस. जो रूल करतो ना, एम्पर म्हणजे राजा, लाईक जो रूल करत होता. ते मागच्या जमान्यामध्ये जे राजा वगैरे होते ना, त्यांना एम्परर वगैरे म्हणायचे. प्रीस्ट, प्रिस्टेस. ते साधू संतांना प्रीस्ट म्हणतात. प्रीस्ट, प्रिस्टेस. प्रीस्ट काय आहे? मेल व्हर्जन, मस्क्युलिन व्हर्जन. प्रिस्टेस काय आहे? फिमेल, जे स्त्री लोकांसाठी यूज केला जातो. प्रॉफेट, प्रॉफेटेस. ऍक्टर, ऍक्ट्रेस. प्रिन्स, प्रिन्सेस. असे खूप सगळे वर्ड्स असतात. प्रिन्स, प्रिन्सेस, ऍक्टर, ऍक्ट्रेस, असे खूपसे वर्ड्स आहेत ज्याच्यामध्ये मस्क्युलिन टू फिमेनिन करायला ESS लागतं. आता आपण थर्ड रूल वाचूया. काय लिहिलंय? यूज अ डिफरंट वर्ड विथ अ हेल्पिंग वर्ड. म्हणजे आता मी म्हटलं होतं की अर्धा वर्ड काहीतरी असं मेन्शन केलं होतं. हेल्पिंग वर्ड म्हणजे आता पूर्ण एक, आपण सपोज मस्क्युलिन चा एक वर्ड आहे, इकडे बघून घ्या, फादर इन लॉ. आता आपण इन लॉ तसंच राहू दिलं, हा हेल्पिंग वर्ड आहे, आणि फादरच्या जागेवर काय केलं? मदर, मदर इन लॉ. म्हणजे आपण हेल्पिंग वर्ड तसंच राहू दिला आणि जो डिफरंट वर्ड आहे तो फादरच्या जागेवर राहू दिला. फादर इन लॉ, मदर इन लॉ. म्हणजे सास आणि ससूर नो. तर मग फादर, मदर. तर मिल्क मॅन, मिल्क वुमन, जे आपल्याकडे दूधवाले येते,
तर दूधवाली पण असू शकते, असं काही आहे का दूधवाल्याच येणार नाही. तर मिल्कमॅन जे मेल असतात, मिल्क वुमन जे फेमिनिन मध्ये येतात. इकडे वुमन, इकडे मिल्क मिल्क सेमच आहे बघा. मिल्क मिल्क हा काय ना हेल्पिंग वर्ड, आणि मॅन आणि वुमन हे काय ना डिफरंट वर्ड. आणि हे जे मॅन वुमन मदर फादर आपण हे पूर्ण वर्ड चेंज करण्यावाला फर्स्ट रूल मध्ये वाचलो होतो. पिकॉक पी हेन, जे मेल मोर असतात ना त्यांना आपण पिकॉक म्हणतो. जे फिमेल मोर असतात त्यांना आपण पी हेन म्हणतो. लँडलॉर्ड लँड लेडी म्हणजे ते लँडचे ओनर असतात ना, जमिनीचे ओनर, तर त्यांना लँडलॉर्ड म्हणतात. तर लँड जाऊ दिलाय, लॉर्ड आणि लेडी हे कट म्हणजे हे चेंज केलं आहे, डिफरंट वर्ड यूज केलाय. लँडला कट करून लेडी आणलाय. लेडी म्हणजे माहितच आहे, लेडी जेंटलमॅन वाचलं होतं. लेडी म्हणजे फिमेल आणि हे लँड लॉर्ड. लॉर्ड हमेशा, लॉर्ड म्हणजे ना गॉड म्हणू शकतो. लॉर्ड हमेशा मेल साठीच यूज केला जातो, फिमेल साठी नाही. तर मग लँड लॉर्ड कम्स इन द मेल. असे पण खूप सगळे वर्ड्स आहेत. हां, आता फोर्थ आहे, लास्ट रूल आहे, ॲड AINE और IX. तर आपण जसं बघितलं तर ESS ॲड करणं. तसंच काही काही शब्दाला मस्क्युलिन वरून फेमिनाईन मध्ये करण्यासाठी असे जे हे AINE IX असे शब्द लावतात. हिरो हिरोईन, इकडे बघा, हिरो हा मेल आहे, INE हा सफिक्स लावला म्हणजे त्याच्यानंतर लावला तर ते हिरोईन फेमिनाईन झालं. हिरो हिरोईन माहीतच असेल ना, जे ऍक्टिंग करतात. ॲडमिनिस्ट्रेटर ॲडमिनिस्ट्रेट्रिक्स. ॲडमिनिस्ट्रेटर इकडे IX आहे सफिक्स, तिकडे IX लावलं. ॲडमिनिस्ट्रेटर हे अथॉरिटी असते. बऱ्याचशा स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये असे एक अथॉरिटी असते जो बाकीचे अदर दॅन टीचिंग तर दुसरे काम सांभाळतात. तर ही पोझिशन असते काही वर्क करण्याची. नेक्स्ट आहे एक्झिक्युट्रिक्स. सो एक्झिक्यूट करते. तर एक्झिक्युटिव्ह इकडे हा शब्द आहे आणि याच्या एंडमध्ये काय लावला IX. जो एक्झिक्यूट करते त्याला एक्झिक्युटिव्ह म्हणतात. एक्झिक्यूट म्हणजे काही कामला सुरुवात करणे, त्याला एक्झिक्यूट म्हणतात. तुम्ही बरंच प्रोग्रामिंग वगैरे मध्ये ऐकलं असेल, एक्झिक्यूट प्रोग्राम एक्झिक्यूट कर. तेव्हा जो मेल असते तो जेव्हा एक्झिक्यूट करतो त्याला म्हणतात एक्झिक्युटिव्ह, आणि जेव्हा फिमेलची गोष्ट असते तेव्हा आपण वापरू शकतो एक्झिक्युट्रिक्स. तर थँक्यू फॉर लिसनिंग सो मच. आणि आय होप की तुम्ही बाकीचे म्हणजे अजून शब्द प्रॅक्टिस करा आणि तुमची इंग्लिश अजून चांगली बनवा. अगेन थँक्यू फॉर लिसनिंग.